नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता शर्वरीला भेटायला राहुल आलेला असतो आणि राहुल शर्वरीला म्हणतो, तुमच्या अंगणामध्ये त्या विक्रांतची डेड बॉडी मिळाली. अगं, हे तर खूप चांगलं झालं ना, आपल्या दोघांच्या आयुष्यातला काटा निघून गेला आणि आरोप मात्र त्या ऐश्वर्यावर आला. असं बोलल्यानंतर आता हे सगळं काही दाराआड जानकी ऐकत असते आणि ते दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात. जानकी पळत पळत लगेच खाली येते आणि अवंतिकाला सांगत असते, म्हणत असते, ती ऐश्वर्या बोलत होती ते खरं निघालं ग. तर राहुल आणि शर्वरीनेच विक्रांत भाऊजींना मारला आहे. तर अवंतिका म्हणते, काय बोलताय काय वहिनी? आणि हे सगळं काही आता ऋषिकेश ऐकतो आणि म्हणतो की हे शक्यच नाही, माझी बहीण विक्रांत भाऊजींना मारू शकत नाही असं आता ऋषिकेश म्हणतो आणि तो जानकीला दोष द्यायला लागतो. तर जानकी म्हणते, ऋषिकेश, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना? चला आत्ता आपण जाऊन बघूया, तो राहुल रूममध्येच आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, आता हे मस्त बघायला जाणार आणि राहुल तिथे असणार, असं होईल का? राहुल तिथनं फरार झाला असणार, एवढंच आता आपल्याला पुढं मला असं वाटतंय दाखवतील. पण आता हे जे सगळेजण आहेत ते आता बघायला गेलेले असतात की राहुल खरंच तिथं आहे का. आता मग तो राहुल तिथे असेल का? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर हा आहे आजचा पुढील भाग. धन्यवाद.